वसमत येथे जनसामान्य यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेमध्ये अजित पवार यांच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मराठा बांधवांनी करत राडा घातला होता। काय घडलं पहा या व्हिडिओच्या माध्यमातून। निवेदन द्यायला जाऊ लागलो। आम्हाला निवेदन सुद्धा देऊ दिलं नाही पोलीस साहेबांना, निवेदन देऊ दिलं नाही। उपमुख्यमंत्र्यांचा हुकूम नाही केलाय। मराठ्यांनी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम केलं, परंतु या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून स्थानिकचा आमदार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांनी आम्हाला या ठिकाणी कायद्याने निवेदन देण्यासाठी सुद्धा हरवलं। या ठिकाणचे पोलीस निरीक्षक वाघमारे साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की अतिशय शांततेमध्ये 10 जणांना वर सोडणार होते। आम्हाला सोडलं नाही, धक्काबुक्की केली। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक रिटायर नंदकुमार सोनकर सरांना धक्काबुक्की केली आणि त्यांचं संरक्षण करणं हे पोलिसांचं काम आहे। तसंच आमचाही जीव आहे। आम्ही या महाराष्ट्राचे भारताचे नागरिक आहोत। आमचं संरक्षण करणं त्यांचं काम होतं। बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा आणला, कायद्याच्या नियमात बसून आम्ही आमची मागणी सविस्तर घेऊन जात होतो आणि वाघमारे साहेब पोलीस निरीक्षक यांनी आम्हाला शब्द दिला की सविस्तर सोडतो तुम्हाला शांततेत। आम्ही कुठल्याही घोषणाबाजी केली नाही, कुणालाही धक्काबुक्की केली नाही। आमच्यावर लाठीचार्ज झाला। आम्हाला आतमध्ये स्टेजच्या समोर स्टेजच्या पाठीमागे आम्हाला घेऊन आल्याच्या नंतर पोलीसवाल्याने आमच्यावर लाठीचार्ज केला। काही दादा अजितदादांचे कार्यकर्ते होते। आता आमचं म्हणणं एवढंच आहे की जरांगे पाटलांना आपण जो शब्द दिला होता आधी दादाला बोलण्यासाठी जायचं होतं, पण जे 10 लोक ते समोर गेले त्यांना सुद्धा समजा ट्रेकामध्ये जसा कोंबड्या दोघा जणांना सुद्धा हे केलं। मी प्रत्यक्ष बघतोय, मी त्यांना दाखवलं 2 मिनिटं त्यांना म्हणलं आज प्रेस आहे काय म्हणलं तर बाहेर मला पण लोटलं। मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे त्या गोष्टीचा, मला सुद्धा लोटलं। सकल मराठा समाज वसमतच्या वतीनं आम्ही माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना समाजाच्या वतीनं मराठ्याला ओबीसीतून 50% आत आरक्षण देण्याचं निवेदन देण्यासाठी आलो होतो, परंतु आम्हाला निवेदन देण्यासाठी पोलीस प्रशासनानं अटी टाकल्या। त्या अटीमध्ये 10 लोकांचं शिष्टमंडळ सांगितलं। आम्ही ते 10 लोकांचं शिष्टमंडळ घेऊन आलो, परंतु ते आम्ही मान्य केलं। शेवटला आम्हाला तिघाला वर पाठवलं। मी तिघाला पाठवलं म्हणजे आम्हाला अक्षरशः मार खाऊन पुढे जावं लागलं। आम्ही तिघे जण गेलो। माननीय प्रल्हादरावजी दाखवले साहेब